टेन्शन आलंय. आता ही ऑर्डर आपण कशी पूर्ण करणार? एक मिनिट थांबा. तुम्ही काय परत भोपळे चौकात येऊन पोहोचला? मी आता तुम्हाला सांगून दिलं ना, का परत असा निगेटिव्ह विचार करतोय आपण? हे बघ, आता प्रिया पण इथे आलेली, प्रीतम आणि बाबा पण येतात. सगळे मिळून ही ऑर्डर पूर्ण करणार आहोत. दादा, तुम्ही आहातच आमच्या मदतीला, पण उद्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी आजच करावी लागणार आहे. बरोबर आहे. आज तयारी करून ठेवल्यावर उद्याचा भार हलका होणार आहे. हो दादा, पण इथं तांदूळ किती घ्यायचाय आणि भाजीत दाण्याचं कूट टाकायचंय की खोबरं टाकायचंय, इथपासून आमची सुरुवात आहे. अरे एक मिनिट तुम्ही प्लीज स्वतःही पॅनिक होऊ नका आणि मलाही पॅनिक करू नका. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हा आदित्य किर्लोस्कर देणार. ओके? हॅलो, हाय. काय कशी आहेस? झाली का एक्झामची तयारी झाली ना? आणि तिथे काही अडचण नाही आहे ना? अभ्यास झालाय सर. तशी काही अडचण नाही येत. इकडे अडचण होईल असं वाटतंय का? दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरनं दिसतंय. एवढी मोठी ऑर्डर सोडून आपण इकडे आलोय, असं वाईट वाटत असेल ना तुला? निम्म लक्ष इकडेच आहे. ऑर्डर होईल का, काय होईल, कसं होईल? नाही तर काय सर, हे तर पहिल्यांदा एवढी मोठी ऑर्डर मिळाली होती आपल्याला. नेमकी मी नाहीये तिथे. पण तुम्ही सांगा कसं लक्ष लागेल माझं? पण मी आहे ना तुझं स्वप्न पूर्ण करायला. मी तुझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहे. आम्ही सगळे मिळून तुझी ऑर्डर पूर्ण करणार आहोत. तू निश्चिंत राहा. हो पारू, आहे बघ, तू नको टेन्शन घेऊ. आम्ही सगळे मिळून करू हे सगळं. हो हो पारू, काही झालं तरी पारू टिफिन सर्व्हिसेसची पहिली मोठी ऑर्डर आम्ही नक्कीच पूर्ण करणार. येस. वा वा वा, चांगलंच आहे की तुम्ही तिकडे आहात. पण मला सांगा, तुम्ही हे सगळं कसं काय करणार आहात? माझ्यासोबत. म्हणजे मी असणार आहे हेड शेफ. मी सगळ्यांना गाईड करणार आणि माझ्या मार्गदर्शनाखाली पारू टिफिन सर्व्हिसेसची पहिली ऑर्डर पूर्ण होईल. नको आदित्य सर, तुम्ही राहू द्या. असतेस काय? मग नाही तर काय. आता मला सांगा ना, म्हणजे तुमची कापी जरी बनवायची असेल तर पाणी किती घालायचं हे विचारायला माझ्याकडे येतात तुम्ही ना. चाललेत मोठे शेफ बनून ऑर्डर पूर्ण करायला. नाही नको, तुम्ही राहू द्या, खरंच राहू द्या. तुम्हाला नाही जमणार. तू अजून माझ्यातलं टॅलेंट बघितलं नाहीस. तू तिकडे तुझ्या पेपरकडे लक्ष दे. ओके? मी बघ पटापट तयारीला लागतो. पारू, तू यांचं काही ऐकू नकोस हा. तू मला सांग काय करायचं ते मी करते सगळं काम. हा. या घरात ना, या घरात खऱ्याला काही न्यायच राहिला नाहीये. आणि ज्याचं करावं भलं तो म्हणतोय माझंच खरं. काय झालं एवढं? का बडबडतेस अशी? झाला तुलाही माझ्या बोलण्याचा त्रासच झाला ना? माझं हे बोलणं तुला वायफळ वाटत असेल है ना? पण आता स्वतःच्या कानांनी ऐकलंस ना, बघितलंस ना डोळ्यांनी. मी सांगत होते पोट तिडकीनी वहिनींना की मला माझ्या आदित्याची काळजी वाटते. तो किर्लोस्कर कंपनीचा CEO आहे. आणि तो अशी स्वयंपाकाची कामं करणार अजिबात आवडलं नाहीये मला. हे मी हे सांगायला गेले तर गप्प बसवलं. मला सांगितलं तू या सगळ्यापासून बाजूला राहा. त्यांना फरकच नाही पडला. करेक्ट आहे तुझं. पण ते सगळं ऐकलं तेव्हा मला जरा वियर्डच वाटलं. म्हणजे पारूची कामं आता आदित्य करत बसणार. हा ना. आणि काय काय दिशा पण मी तुम्हाला ओळखलं नाही. याआधी कधी आपण भेटलो होतं का? नाही, माझ्या लक्षात येत नाही म्हणून तुम्हाला विचारलं. थांबा जरा, किती प्रश्न विचारताय? जरा श्वास तरी घ्या मध्ये. आम्ही काय इथे ओळख दाखवायला किंवा आमची ओळख पटवून द्यायला नाही आलोय. आम्ही जरा तुमच्या एक फायद्याची गोष्ट सांगायला आलोय. माझ्या फायद्याची गोष्ट? हो. मला सांगा, पारू टिफिन सर्व्हिस मध्ये तुम्हीच मोठ्या जेवणाची ऑर्डर दिली आहे ना? हो. पण तुम्हाला कसं कळलं ते? ते तुमच्या गरजेचं नाहीये काका. तुम्हाला जेवढं विचारलं ना त्यांनी त्याची उत्तरं द्या ना. तुम्हीच दिलीत ना ऑर्डर? हो, मी दिली होती ऑर्डर. मग तुमची ती 100 माणसांच्या जेवणाची ऑर्डर आहे ना, ती पूर्ण नाही होणार. फेल गेली आहे ती.
होय, काय बोलता तुम्ही ते? हे कसं शक्य आहे? आम्ही ना खरं बोलतो, कारण काय आहे, तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे आता. ते होऊ नये म्हणून तुम्हाला वाचवायला आलोय आम्ही. मला सांगा, त्या पारू टिफिन सर्व्हिसची मेन शेफ कोण आहे माहिती आहे ना तुम्हाला? पारू. ती जागेवर नाहीये. आणि मला सांगा, जर कुठल्याही टिफिन सर्व्हिसची मेन शेफ जागेवर नसेल तर तुमची ऑर्डर पूर्ण कशी होऊ शकते? आणि चांगली तरी कशी होणार? नाही ना, नाही होणार तुमची ऑर्डर पूर्ण. मी त्या पारुताईंच्या जेवणाची ख्याती ऐकूनच त्यांना ऑर्डर दिली होती. पण पारुताई जर स्वयंपाक करणार नसतील ना, तर ती मी ऑर्डर कॅन्सल करून टाकेल. करेक्ट आहे काका, करेक्ट आहे. तुम्ही ना ती दिलेली ऑर्डर कॅन्सलच करा. हवं तर मी तुमची मदत करेन. नाही म्हणजे आम्ही समजू शकतो, तुमचं एवढा मोठा इव्हेंट आहे, त्यासाठी तुम्ही एवढ्या लोकांच्या जेवणाची ऑर्डरही दिलीत. आणि आता आयत्या वेळेस असं कॅन्सल करायचं म्हणजे प्रॉब्लेमच होणार ना तुम्हाला. पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जी हवी ती मदत मी करेन. फक्त लवकरात लवकर त्या पारूला दिलेली ऑर्डर तुम्ही जरा कॅन्सल करा. म्हणजे कसं मग मला माझी तयारी करता येईल ना. म्हणजे मी 100 माणसांचं जेवण जसं आधीच्या ऑर्डर मध्ये होतं तुमच्या, तसं सेम अगदी योग्य दरात, म्हणजे स्वस्तात तुमच्याकडे पोहोचवेन. ओके, मी अजिबात काळजी करू नका. तुमचा प्रोग्राम अगदी छान होईल. माझंच चुकलं. खरी तर मी आधी चौकशी करायला हवी होती. अहो, त्यांची ख्याती ऐकून मी त्यांना ऑर्डर दिली होती. आता जाऊन बघतोच काय चाललंय.